नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। आणि सर्वप्रथम काल एक दुर्दैवी घटना या राज्यामध्ये झाली। या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं एका अपघाती दुर्दैवी निधन झालं। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि आपल्या नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील तमाम मतदार बंधू भगिनींच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर आजची पत्रकार परिषद ही नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटामधील आपले पक्षाचे अधिकृत उमेदवार खराबोडी गावचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र जीवनशेठ खराबी, पंचायत समितीच्या नाणेकरवाडी गणाच्या अधिकृत उमेदवार रुपालीताई दीपक कांबळे आणि म्हाळुंगे पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार दीपालीताई अमित बौले या तीनही अधिकृत उमेदवारांच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या माध्यमातून नाणेकरवाडी मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती वजा आवाहन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आमचे नेते उपजिल्हा प्रमुख पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव वरपे साहेबांनी पक्षाची भूमिका या निवडणुकीच्या संदर्भातली या ठिकाणी मांडलेली आहे। मी आपला अधिकचा वेळ नाही घेता या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या वेळेस आम्ही एक वर्षभरापूर्वीपासून पक्ष म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी आमची सुरू होती, ज्यावेळेस आरक्षण सुद्धा जाहीर झाली नव्हती, त्यावेळेस पक्षाच्या व्यासपीठावरती मी असेल, या विभागाचे माजी पंचायत समिती सदस्य उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे साहेब असतील, आमचे संतोष भाऊ शिळवणे असतील आणि आमच्या सगळ्यात लक्ष्मणरावजी जाधव सगळेच पदाधिकारी, मग त्यामध्ये तानाजीराव गाडे असतील, आमचे सुदामराव बोत्रे असतील, अमोल पाचपुते पाटील, सौरव केंदळे, अशा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका आम्ही पहिल्यापासून घेतली होती की आरक्षण उद्या काय येईल हे आम्हाला कोणाला कल्पना नव्हती, परंतु जे काही आरक्षण येईल आणि पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्या उमेदवारांना या तीनही जागा जिल्हा परिषदेच्या उमेदवार आणि खालचे दोन्ही उमेदवार या तीनही जागा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून आणायच्या, ही भूमिका आम्ही सातत्याने मागच्या वर्षभरामध्ये आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती। आता शेवटी निवडणूक म्हणलं की नंतर स्पर्धा महत्वाकांक्षा या असतातच आणि मग ज्याचा उल्लेख वरपे साहेबांनी केला त्याच्यामध्ये इच्छुक म्हणून मी, गणेश भाऊ नाणेकर, संदीप भाऊ सोमुंशी, जीवनशेठ खराबी असे आम्ही जिल्हा परिषदला इच्छुक होतो। पंचायत समितीच्याही बरेच आमचे सहकारी इच्छुक होते, परंतु शेवटी पक्ष सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्षाने त्या ठिकाणी जीवनशेठ खराबी असतील किंवा रुपालीताई आणि दीपालीताई बौले या तीनही उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिली। आता त्याच्यामध्ये दुर्दैवाने ज्या दिवशी शेवटच्या दिवशी 21 तारखेला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि एबी फॉर्म जोडून त्या ठिकाणी उमेदवारांची उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याच दिवशी माझ्या कुटुंबामध्ये दुपारी 1 वाजता माझे चुलते धाकटे चुलते यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यामुळं पुढचे 5-6 दिवस या सगळ्या प्रक्रियेपासून मी थोडंसं मला बाजूला राहावं लागलं, परंतु दशक्रिया झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनीच या प्रक्रियेमध्ये हिरिरीने भाग घेऊन काम चालू केलेलं आहे। परत दुर्दैवाने काल एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली, त्यामुळे थोडंसं 2 दिवस वातावरणही प्रचाराच्या दृष्टीनं त्या ठिकाणी शांत आहे, म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणं, लोकांमध्ये चर्चा, एकतर निवडणुका म्हणल्याच्या नंतर वावड्या उठणं हे स्वाभाविक आहे। परंतु ह्या आपल्या माध्यमातून मी सर्व नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना आणि तालुक्यातील सगळ्या तमाम शिवसैनिकांना मतदारांना आश्वस्त करू इच्छितो की होऊ घातलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी, माझे सगळे सहकारी, आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या दोनही उमेदवारांच्या पाठीमागं ताकदीने उभे राहून, तीनही उमेदवारांच्या पाठीमागं ताकदीने उभे राहून हे तीनही उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार जीवनशेठ खराबी, पंचायत समितीच्या उमेदवार रुपालीताई कांबळे आणि दीपालीताई बौले या तीनही उमेदवारांना चांगल्या ताकदीने त्या ठिकाणी निवडून आणून त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवरती आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी फडकवणार आहेत। हीच आपल्याला आवाहन करण्यासाठी आपल्याला निमंत्रित केलं होतं। धन्यवाद।